गोकुळामध्ये केलेलं चरित्र हे जर आपल्या मुखानं उच्चारलं आणि हे जर चरित्र ऐकलं तर माणसाच्या ज्या कशानंही इच्छा पूर्ण होत नाहीत अशा इच्छा पूर्ण होतात. त्याच्यावर श्रद्धा ठेवल्याच्या नंतर आणि अनेक प्रकारचे पाप सांगितले शास्त्रानं. चोरी केलेले पाप, लबाड बोललेले पाप, व्यभिचाराचे पाप, असे अनेक प्रकारचे पाप या बालचरित्र उच्चार केल्यानं आणि ऐकल्यानं सांगणारापेक्षा ऐकणाराला जास्त त्याच्यामध्ये पुण्य सांगितलेलं आहे. कारण सांगणारा हा एका मुखानं सांगतो पण ऐकणारा दोन कानानं ऐकतो. आणि म्हणून हे चरित्र ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. 7 दिवस जरी आपण एखाद्या वेळेला सप्ताहामध्ये कीर्तन ऐकलं नसेल, 7 दिवस जरी हैगई केली असेल तर हा आजचा आपला कळसाचा प्रसंग आहे सप्ताहामधला. आणि म्हणून सर्वांसाठी मध्यरात्री वसुदेवानं भगवान परमात्माला गोकुळामध्ये आणून ठेवलं. प्रसंग सगळ्याला माहित आहे. नंद बाबाच्या वाड्यामध्ये आणून ठेवलं आणि त्या नंद बाबाला यशोदेला झालेली कन्या योगमाया तिला टोपल्यात टाकून मथुरेला घेऊन गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गोकुळातल्या महिला उठल्या आणि एकदम आनंद वाटू लागला. असं वाटू लागलं आपल्या गावामध्ये काय झालं की आनंद वाटू लागला. आणि पाण्याच्या घागरी घेऊन त्या गवळणी यमुनेकडे पाणी आणण्याकरता गेल्या आणि गवळणीला कळालं. आणि म्हणून त्या गवळणी एकमेकीला म्हणून आपल्या गावातली यशोदा राणी यशोदा मैया. नंद बाबाचं वय 60 वर्षाचं होतं. नंद बाबा गावातले कारभारी होते, गावाचा कारभार करणारे. आणि नंद बाबाला यशोदेला मुलगा झाला. सगळ्यांना कळालं. प्रत्येकानं पाणी आणलं, यमुनेचं जाऊन स्नान केले आणि मंगलमय वातावरण केलेलं आहे. प्रत्येकानं आपल्या दरवाजामध्ये आंब्याच्या पानाचे तोरण लावले. तोरण हे अतिशय शुभ असते. तोरण हे मंगलमय असते. आपल्या घरी कुठलंही काही मंगल कार्य असेल तर तोरण अवश्य लावावं आंब्याच्या पानाचं. आणि सर्वांनी गुढ्या उभ्या केलेल्या आहेत. गुढ्या आनंद
बघा एवढ्या नटल्या आनंद चाललेला आहे आणि कथा करू लागल्या, गाणे गाऊ लागल्या. पूर्वीच्या काळामध्ये महिला कथा करायच्या, गाणे गायच्या. कुठं कशा कथा करायच्या महिला? जात्यावरती दळण दळत असताना भगवान परमात्माच्या चरित्राच्या कथा करत होत्या महिला. आमच्या जनाबाईनं सुंदर अभंग दळण दळत असताना दळिता कांडिता तुझं गाईन रे आनंदिता. आणि म्हणून त्या गवळणी अशा कथा करू लागल्या, गाणी गाऊ लागल्या. आनंदाचं वातावरण तयार झालं. त्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि त्या गावामध्ये सुख झालं. सुख गोकुळामध्ये किती सुख झालं. जे मथारे माणसं होते त्यांना असं वाटलं आपण काय करून झालो की काय कोण असतं असं वाटू लागलं. गायी पहिल्यापेक्षा जास्त दूध देऊ लागल्या आणि जिकडे तिकडे मंगलमय वातावरण झालं गोकुळामध्ये. किती मंगलमय झालं त्याचा अंतही नाही. आणि म्हणून महाराज म्हणले त्याचा अंतही नाही, किती मंगलमय झालं. एवढं आनंदमय वातावरण झालं. आणि याच्या उलट मथुरेमध्ये दुःखाचं वातावरण झालं. मथुरेमध्ये कंस तळमळ करू लागला. आणि दुसऱ्या दिवशी कंसानं मथुरेमध्ये काय केलं? कंसानं सभा घेतली मथुरेमध्ये आणि पूर्ण गावाची मीटिंग. त्या मीटिंग मध्ये कंसानं एक प्रस्ताव मांडला. कंस हा राजा होता आणि म्हणून कंसानं एक प्रस्ताव मांडला. आकाशवाणीनं कंसाला सांगितलं होतं, कंसा तुझा शत्रू माझ्या अगोदरच जन्माला आलेला आहे. म्हणून कंसानं असा विचार केला की आपल्या राज्यामध्ये जेवढे लेकरं आहेत, एका वर्षाच्या अलीकड जन्मलेले जेवढे लेकरं असतील तेवढे मारून टाकायचे, म्हणजे कुठं ना कुठं आपला शत्रू मरून जाईल. असं त्यानं मनामध्ये आखलं आणि त्यानं सभा घेतली. सगळं गाव गच्च भरलं एका ठिकाणी सभेमध्ये. आणि कंसाने एक विडा ठेवला, विडा पैजेचा विडा. जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला मथुरेचं अर्ध राज्य दान देईल. ते विडा कोणी उचलायला तयार नाही. पण एक बाई उठली, कारण तिला लेकरू नव्हतं. जिला लेकरू नाही तिला लेकराची काय किंमत आहे. तिचं नाव होतं पुतना. पुत म्हणजे लेकरू आणि ना म्हणजे नाही, पुतना, म्हणून तिचं पुतना नाव. पुतना उठली आणि पुतने ते पैजेचा विडा उचलला. कंस गेला आणि कंसानं पुतनेला लोटांगण घातलं. म्हणून एवढा कंस घट, पण त्या पुतनेच्या पायावर लोटांगण घालायला. एक जुनी म्हण आहे, वखत पडे बाका तो गधे को बोलना पडता है काका. म्हणजे आपलं काम पड्यावर कोणालाही त्या ठिकाणी वाकावं लागतं, आपल्याला हात जोडावं लागतं. म्हणून हा एवढा धुपार कंस पुतनेचं स्वागत केलं. पुतनेला सुंदर साडी नेसायला दिली आणि सांगितलं अर्ध राज्य तुला देतो. आणि ती पुतना गावोगावचे लेकरं मारत मारत निघाली. एका स्थानामध्ये विष भरलं, एका स्थानामध्ये दूध भरलं. गावोगावचे लेकरं मारत मारत निघाली पुतना. आणि ही पुतना गोकुळामध्ये आली. ज्या दिवशी पुतना गोकुळामध्ये आली त्या दिवशी नंद बाबा घरी नव्हते. कृष्ण जन्माल्याच्या नंतर 3 दिवसाला ही घटना घडली. नंद बाबा घरी नव्हते. नंद बाबा गेले होते कंसाचं देणं देण्याकरता. तुम्हाला सांगितलं नंद बाबा हे गावचे कारभारी होते आणि म्हणून गावातल्या घरपट्ट्या, गावातला ते कर जमा केलेला, तो कर कंसाला नेऊन देण्याकरता गेले होते. पुतना गावामध्ये आली आणि पुतनेनं पाहिलं गावातल्या बाया सजलेल्या आहेत आणि त्या बाया जाऊ लागल्या यशोदेच्या घराकडे. यशोदेच्या घरी 2 लेकर जन्मले हे पुतनेला कळालं आणि त्यावेळेला पुतनेनं रूप बदललं, कारण कोणाला ओळखू येऊ नये म्हणून पुतना सुंदर झाली. सुंदर
अंगावरती तिनं दागदागिने परिधान केले आणि अशी सुंदरी बनली. कुठले शृंगार केला. यशोदेच्या वाड्यामध्ये गेले. यशोदा भगवान परमात्माला दूध पाजू लागली आणि यशोदेची मांडी जड वाटली, पायाला मुंग्या आल्या. म्हणून यशोदेनं लेकराला उचललं, पाळण्यात नेऊन टाकलं. पाळण्यामध्ये रडू लागला भगवान, सामान्य लेकरासारखं रडू लागले. आणि पुतण्यानं यशोदेकडे पाहिलं. आता यशोदेला वाटलं आपल्या मालकाच्या एखाद्या मित्राची पत्नी असेल, कारण नंदबाबा हे गावचे दिवाण होते, त्यांचा मित्र परिवार फार मोठा होता. म्हणून यशोदेनं काही चौकशी केली नाही. पुतना यशोदेला म्हणू लागली मी जाऊन घेऊ का लेकरा. यशोदेनं सांगितलं काय हरकत नाही बाई, घ्या जा. पुतना घरात गेली आणि पुतणेला पाहिल्याबरोबर देवानं लढणं बंद केलं, डोळे बंद केले. डोळे बंद का केले? कारण ही लोकांचे लेकरं मारीत मारीत आलेली बाई आहे. हिच्या तोंडाकडे पाहण्यापेक्षा, बाया म्हणतात ना हिच्या तोंडाकडे पाहण्यापेक्षा फलाण्याकडे पाहा, म्हणून हिच्या तोंडाकडे पाहण्यापेक्षा डोळे बंद केले. आणि डोळे बंद का केले देवानं, भगवान कृष्णानं? कारण भगवान परमात्मा हा चित्त चोर होता. ज्या गोपीकडे बघितलं तिचं चित्त चोरून घ्यायची, चित्त. आणि कृष्णानं विचार केला हिच्या तोंडाकडे जर आपण बघितलं तर हिचं चित्त चोरल्या जाईल, ही आपल्याला मारण्याकरता आली, हिच्या मनात आपल्याविषयी प्रेम निर्माण होईल. म्हणून डोळे बंद केले. पुतण्यानं उचललं, दूध पाजलं आणि पुतना विष पाजू लागली. विषयी सगळं पिऊन घेतलं. पुतण्याच्या अंगातलं रक्त वाढायला सुरुवात केली. पुतना कासावी झाली, चिरकू लागली, रस्त्यानं पळू लागली. सोडी सोडी बजे अरे सोड सोड का. कृष्णानं सांगितलं मावशी मी सोडित नाही, मी पहिल्यांदा कुणाला धरीत नाही आणि एकदा धरल्या पुन्हा सोडित नाही. आणि म्हणून या कृष्णाला वृंदावनात कृष्ण म्हणत नाहीत, याला वृंदावनामध्ये बाकी बिहारी म्हणतात. बाकी बिहारी व्रज भाषेतला शब्द आहे.
बाक या शब्दाचा अर्थ आहे वाकडा. बाक म्हणजे सरळ नाही, वाकडा. आणि म्हणून कृष्ण कसा आहे, सरळ नाही, वाकडा आहे. त्याचं नाव सुद्धा सरळ नाही. आणि कृष्ण कसा आहे, बोरीच्या काट्यासारखा सांगितलेला आहे. बोरीच्या काट्यासारखा. बोरीचा काटा कोणाला धरीत नाही, आणि एकदा धरली आहो पुन्हा सोडित नाही. तसं मावशी मी कोणाला पकडीत नाही, एकदा धरली आहो त्याला मुक्ती मिळेपर्यंत सोडित नाही. पुतना मेली, धडकन जमिनीवर पडली, डोळे वटारले, सगळं गाव जमा झालं. आणि गोकुळामध्ये गेलेले, त्या ठिकाणी मथुरेला गेलेले नंदबाबा योगायोगानं आपल्या मित्रांना घेऊन गोकुळामध्ये आले. सगळं गाव त्या पुतणीच्या भोवती जमा झालं, पण जवळ जाण्याकरता कोणाची हिंमत होईल. कारण कोणालाही वाटू लागलं ही राक्षसी नाटक करायली का काय कोणास ठाऊक. म्हणून लोक थरथर कापू लागले. आणि मग नंदबाबा आले गोकुळामध्ये, आणि गावातले धट धट माणसं पुढे झाले. जर आपल्या गावात एखादा सरप निघाला तर धट धट माणसं पुढे होतात, बाकीचे इकडे थरथर कापतात. अहो आमच्या इकडे एक बिबट्या आला होता, बिबट्या, वाघाचं पिलू. सगळ्या लोकांना दिवसाच कवर लावून घेतली, आणि धट माणसं बॅटऱ्या घेऊन निघाले. म्हणून जे धट माणसं होते, जे मथारे होते, ते पुढे झाले. पुतण्याची नाडी तपासली, पुतना मेली ही समजलं. आणि मग मोठी एक शिडी आणली, शिडीवर त्या पुतणीच्या अंगाला शिडी लावली. एक मथारा वर गेलं, भगवान परमात्माला उचलून खाली आणलं, यशोदेच्या जवळ गेलं. आणि त्या गोकुळातल्या त्या गोपिकांनी या जगाच्या मालकाची नजर काढली, दुष्ट काढली, आणि मोठं संकट टळलं, आनंद उत्सव साजरा केला. कंसाला कळलं पुतना ही गोकुळात जाऊन गेली. आणि म्हणून पुतनानं, त्या कंसानं अनेक प्रकारचे राक्षस पाठवण्याकरता सुरुवात केली. पूर्णावर्त मारला, सहज लिहिलेलं. महाबळ पाठवला, तोही त्यालाही शिक्षा केली, सहज लिहिलेलं. कंस तळमळ करायला भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू मोठे व्हायचे. तळमळ करायला काय आपल्या देशाची संस्कृती आहे. आता हे नवीन सगळं मामला बदललेला आहे. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये काय सांगावं दाजी, शिवाजीराव कराळे डिग्रसकर या ठिकाणी आले, त्यांनी आपल्या गावची बातमी पेपरला लावली सगळीकडे जिकडं तिकडं. आणि म्हणून आज या ठिकाणी मुद्दाम कीर्तनासाठी उपस्थित झाले. पूर्वीची ही काय देशाची संस्कृती आहे बघा. पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये हिंदी पिक्चर मध्ये सुद्धा, मराठी पिक्चर मध्ये सुद्धा धार्मिक चरित्र असायचे, धार्मिक गाणे असायचे. असं वाटत आहे का बरं हे पिक्चर मधलं असेल? मग वाटतंय का? गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो मामा. दादा कोंडकेचा शेवटचा पिक्चर वाजूका, त्याच्यामध्ये होतं विठाला विठाला. भजन्यानं जगातली कोणती चाल म्हणायची, आणि काळे महाराजांना ते गाणंच सांगायचं विठाला विठाला. कारण सगळे अंगात गुन्हा असल्याशिवाय महाराज होत नसतो. कोणी या क्षेत्रामध्ये यायचं म्हणजे सगळ्यामध्ये निपुण असलेला असलं पाहिजे. पण किती सुंदर बघा, हा
एखाद्या संतानं सुद्धा एखादं काव्य असं केलं नाही. किती विद्वत्ता आहे. कंस रात्रंदिवस तळमळ करायलाय आणि भगवान परमात्मा मोठे व्हायलेत. आणि काही दिवसाला भगवान परमात्मा यशोदेनं काय करायचं, रोज भगवान परमात्माला काजळ लावायचं आणि घोंगडीवरती खेळण्याकरता टाकायचं. कारण घोंगडी ही फार पवित्र असते. घोंगडीसारखं पवित्र आसन दुसरं नाही. बाकीच्या आसनाला धुवावं लागतंय. आपलं चादर असतंय, बेडशीट असतंय, धुवावं लागतंय. पण घोंगडीला धुवायची गरज नाही. घोंगडी कधी अपवित्र होत नाही. म्हणून इतकं सुंदर घोंगडीचं आसन आणि त्या घोंगडीच्या आसनावरती भगवान परमात्माला खेळायला टाकायचं. जाता येता गवळणी बघायच्या आणि रोज रोज त्या कृष्णाला बघावं असं वाटायचं. रोज रोज ज्या दिवशी नाही बघितलं तो दिवस जात नव्हता गोपिकांचा. असं सगळ्या गावाला वेळ लावलं, चित्त चोरून घेतलं आणि थोड्या दिवसामध्ये भगवान रांगायला सुरुवात. सामान्य लेकरासारखा भगवान परमात्मा रांगू लागले. आणि रांगत असताना लहानपणीच यशोदेला रवी लावत असताना ते त्या गाडग्यातलं लोणी चोरून खायचे. लहानपणापासून काही दिवस निघून गेले आणि पुढे कंस एक राक्षस पाठवू लागला. त्याचा भगवान परमात्मा उद्धार करू लागले. आणि रांगत असताना थोड्या दिवसामध्ये चालायला सुरुवात केलेली आहे. यमला अर्जुनाचा उद्धार केला. अनेक प्रसंग, अनेक लीला केल्या. कंस राक्षस पाठवू लागला. भगवान परमात्मा पुढे मोठे झाले. आपल्याला लवकर मोठं करायचं, आपल्याकडे वेळ म्हणून आणि ते सगळ्या गोपाळांना जमा केलं गावातल्या. आणि गोपाळांना म्हणू लागले, गोपाळांनो, अरे राक्षस आपल्या गावावरती आक्रमण करून त्यांचा सामना करण्याकरता आपल्या अंगात टाकत पाहिजे. म्हणून काहीतरी खाचं करा घरी, आपापल्या दही दूध. गोपाळ म्हणू लागले, कृष्णा, अरे आपण गरिबीचे गोपाळ, आपल्या घरी दूध आहे पण दुधावरती आपला उदरनिर्वाह आहे. आणि ते गोकुळ गाव गरिबीचं गाव होतं, गवळ्यांचं गाव होतं. दुधावरती त्यांचा व्यवसाय होता. म्हणून आमचे आई वडील आम्हाला खाण्याकरता देत नाहीत कृष्णा. भगवान परमात्मा म्हणजे ठीक आहे, आई वडील जरी तुम्हाला देत नसतील खाण्याकरता तर तुम्हाला आता उद्यापासून मी देतो. तुम्ही म्हणाले आजी जे पोट भरी, पण आजी भरण्या भरतील लेकीकडे देते तिकडे नाथायला देत नाही. आजी देत नाही पोट भरणी. आज देतो पोट भरी, चला माझ्यासोबत. गोपाळांना गावाच्या बाहेर गेलं आणि सांगितलं, गोपाळांना आपल्याला चोऱ्या करायच्या तर काही साहित्य लागलं, साहित्य घेऊन या चला. काही गोपाळांना सांगितलं सराट्याचे काटे आणा, काही गोपाळांना सांगितलं माती आणा, काही गोपाळांना सांगितलं लांब लांब काठ्या आणा, काही गोपाळांना सांगितलं लहान लहान धोंडे आणा. धोंडे गोटे म्हणतात ना त्याला, तसे गोटे आणा. गोपाळांनी साहित्य आणलं आणि गोपाळ म्हणू लागले, कृष्णा, दह्या दुधाच्या चोऱ्या करायच्या, हे साहित्य कशा करतात?
आणि कृष्णानं सांगितलं गोपाळांनो आपण छोटे छोटे गोपाळ, आता जी गवळण घरी नाही तिच्या घरातलं आपल्याला चोरून खायचंय आणि म्हणून आपले हात वर पुरणार नाही. वर शिंक्यावरती दह्याचे गाडगे ठेवलेले असतात म्हणून या खड्यानं खडा फेकून मारायचा शिंक्यावर त्या गाडग्याला. आणि जर त्या गाडग्यातून समजा टंकन आवाज आला समजायचं याच्यात काही नाही रिकाम आहे. आणि जर त्या गाडग्यातून असा भूकून आवाज आला की समजायचं एक भरलेला आहे परीक्षा करायची म्हणून खडे. बर कृष्णा आणि मग या काठ्या कशाला? कृष्णानं सांगितलं गोपाळांनो आपले हात पुरत नाही म्हणून काठीनच फोडायचं गाडगं आणि जे काही पडेल ते एकमेकाच्या मुखात घालायचं. वा कृष्णा वा. अरे कृष्णा मग हे जमलं गड्या, पण कृष्णा मग आता सोबत साखर पाहिजे ना साखर. मग हे मातीन काटे कशाला? भगवान परमात्मानं सांगितलं गोपाळांनो हे काटे रस्त्यानं फेकायच्या अगोदरच. आमच्या इकडं सत्य परिस्थिती सांगतो. जिंतूर वरून जर गाडी निघाली संभाजीनगरकर आणि त्या जिंतूरच्या बाहेर गेलं आणि जरासं हॉटेलवर चहा पिण्याकरता जायचं म्हणून अशी गाडी कलवायची रोडच्या खाली आणि चहा प्यायचा पुढे 1 किलोमीटरवर गेली गाडी पंक्चर होती. तुम्हाला परिस्थिती पाहायची असलं तर पहा. जिंतूरून निघाले त्या टायरचे पंक्चरवाले दुकानदार आहेत ना त्यांनी खरी राहून ठेवले असतात त्या रोडच्या काठाने. म्हणजे याला चहा गुणांना ठेवून देत नाही. मला अनुभव आलेला आहे किती पाहिजे. हो हे सराट्याचे काटे रस्त्यात टाकायचे. रस्त्या गवळण जर येऊ लागली डायरेक्ट आपल्यापर्यंत तिनं येऊ नये म्हणून तिला काटा मोडला पाहिजे काटा. आणि ते सराट्याचा काटा कसाही टाका त्याचा एक पायवर बघते रामराम घातल्याशिवाय जाऊ देत नाही माणसाला. ती सराट्याचे काटे वाट्याला टाकायची. पेंढ्या म्हणला अरे कृष्णा अरे मैया आई तर चपला घालून उभ्यानच गॅसवर स्वयंपाक करायची आणि ती तशी चपला घालून जर आली तर मग कृष्णानं सांगितलं त्याच्यामुळे तरी तुम्हाला माती सांगितली. एखादी गवळणीला जर काटा नाही मोडला तर ही माती जवळ ठेवायची. गवळण आली की तिच्या डोळ्यात माती टाकायची. कोणाच्या हाताला लागायचं नाही. डोळ्याला कितीही कोणा पाहू द्या पण कोणाच्या हाताला लागायचं नाही कारण मी सगळे आळ माझ्यावरती घेतो. आणि म्हणून मी तुम्हाला भागवतातून सांगितलं होतं आळ देवानं आपल्यावर का घेतले कारण चोरी ही सोबत आणली होती. आणि मग चोऱ्या करू लागले आणि चोऱ्या करत असताना 3-4 दिवस निघून गेले. गवळणीला लक्षात आलं आणि त्या गवळणी घराने घेऊन यशोदेच्या घरी येऊ लागलं. गवळणी सांगाती आभाची